सर्वांना आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे आपण आजही या ठिकाणी पर्यावरण दिनाचं आयोजन केलेलं आहे आणि हा पर्यावरण दिन आपण सलग आज राजगावमध्ये 5व्या वर्षामध्ये आयोजित करीत आहोत। यापूर्वीचे 4 पर्यावरण परिषदा आपण बीडमध्ये घेतल्या होत्या। पहिली वेळ आहे आपण बीडच्या बाहेर पडून या कामाला थोडंसं व्यापक स्वरूप देण्यासाठी ही सुरुवात केलेली आहे आणि यासाठी आपल्या माजलगावचे पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते जीवनजी राठोड यांनी या ठिकाणी हे सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी जे उपस्थित सहभागी आहेत त्यामध्ये प्राचार्य बाबा सावंत प्रतिष्ठान बीड, पर्यावरण समृद्धी मंच महाराष्ट्र राज्य, ज्याचं काम आपल्या बीड जिल्ह्यासाठी आपले आदरणीय प्राचार्य मोहन चौधरी सर हे त्याचं काम करतात आणि त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले सर्व आपल्या माजलगाव तालुक्यातील पर्यावरणप्रेमी, कार्यक्रमाचे अध्यक्ष, या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बीडचे उद्योजक आदरणीय बलवीनराव जाहीरदादा, प्राचार्य बाबा सावंत प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सावंत काकू आणि आपण सर्व मित्र कंपनी। तर पर्यावरण परिषद जो जागतिक पर्यावरण दिन आपण साजरा करतो त्याचं एक औचित्य साधून याविषयी आपण दरवर्षी नवीन जे काही घटक होत आहेत त्यासाठी चिंतन करतो आणि त्या माध्यमातून काही नवीन माणसं या ठिकाणी जोडण्याचा आपण काम करतो आणि त्यांच्यापर्यंत जी पर्यावरणाची माहिती आपण पोहोचविण्याचं काम करतो। आता प्रश्न असा आहे की सूत्रसंचालकांनी, पोलीस साहेबांनी अशा अगोदर सांगितलं पर्यावरण कशाला म्हणायचं, तर त्यांनी ते सांगता थोडंसं लगेच पुन्हा हे केलं। तर प्रश्न असा आहे की आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी होतो 20-25 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस पर्यावरण हा विषय जर घेतला तर शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते पर्यावरण आवडलं वाटायचं। कारण पर्यावरण म्हणलं की ते अवकाश, भौगोलिक, पृथ्वी या सगळ्या गोष्टी थोड्याशा जड वाटायच्या वाचायला। परंतु त्या काळामध्ये परजणे सरसारखे माणसं पाणी परिषदेवरती असतील, पाण्याच्या प्रश्नावरती असेल, आम्हाला पर्यावरण समजून सांगायचे आणि त्यावेळेस आम्हाला आठवतं की LIC ऑफिसमध्ये त्यांनी राजेंद्र सिंह यांना आणलेलं होतं आणि त्या पर्यावरण परिषदेला अवघ्या आम्ही 8 ते 10 लोक होतो, बरोबर। आता एवढा मोठा माणूस आणला त्या काळामध्ये आणि त्या माणसाच्या पर्यावरण ऐकण्यासाठी त्यावेळेस 8 ते 10 लोक होते। हा कालावधीला कमीत कमी 25 वर्ष झाले असतात। तर 25 वर्षानंतर हा पर्यावरणाचा विषय पुढे वाढला नाही, मग गेला नाही। त्याचं कारण आहे की आजही सगळ्यांना झाडा बसतात, सगळ्यांना त्याचा त्रास जाणवतो, परंतु त्या पर्यावरण प्रश्नावरती आपण काय करावं हे कळत नाही। म्हणून पर्यावरणाच्या प्रश्नावरती एकत्रितपणे लढा देण्यासाठी म्हणजे जी जनचळ चळवळ व्हायला पाहिजे ती अजूनही झालेली नाही। परंतु आशादायी ह्याचा असं वाटतं की त्या काळामध्ये तेवढी माणसं होती, परंतु आता तालुक्याच्या ठिकाणी तेवढी माणसं जमतात किंवा त्यापेक्षा अधिक जमतात, ते आशादायी चित्र आहे। आणि पहिल्यापेक्षा निश्चितच आता पर्यावरण ह्या विषयाकडे प्रत्येक जण पोहोचायला लागलाय। त्याचं कारण असं की 2019 नंतर जे काय आपल्याकडे कोरोना आला आणि कोरोना हे महासंकटामध्ये थोडंफार लोकांना जाणीव झाली की आपल्या आरोग्याविषयी, आपल्या बाह्य परिस्थितीविषयी, आणि त्यानंतर थोडासा हा विचार रुजायला सुरुवात झाली। म्हणजे प्रश्न असा आहे की आपण माणूस म्हणून किती जरी प्रयत्न केले तरी निसर्ग जोपर्यंत आपल्यावर वेळ आणत नाही ना तोपर्यंत कुणीच घराच्या बाहेर पडत नाही आणि तोपर्यंत कुणीच या प्रश्नाकडं गांभीर्याने घेत नाही। म्हणजे प्रत्येक वेळी निसर्ग हा जोपर्यंत तुमच्यावर संकट देत नाही तोपर्यंत माणूस त्या संकटाशी लढायला समर्थ होत नाही, हे तितकंच सत्य आहे। असो, आता राहिला प्रश्न काय की पर्यावरण या गोष्टीवरती परवा दिवशी मी एक मत व्यक्त केलं होतं की आपण काय म्हणतो की पर्यावरण म्हणजे काय, उष्णता वाढली पर्यावरण त्याचा भाग, अति पाऊस पडला पर्यावरण, दुष्काळ पडला पर्यावरणाचा भाग। म्हणजे आपण बाह्य गोष्टी पर्यावरणाला कारणीभूत करतो किंवा एखाद्या झाडाला फळं आली नाही, एखादी झाडं जळायला लागली, त्याला कीड लागली, हा पर्यावरणाचा भाग होतो। म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी ज्याला आपण पर्यावरण म्हणतो, पण त्याबरोबर पर्यावरण हे माणसाच्या अंतर्मनात सुद्धा सुरू होतं।
कारण बाह्य पर्यावरण ज्या पद्धतीने काम करेल त्या पद्धतीने माणसाच्या मानसिकतेवरती परिणाम होतो, त्या पद्धतीने माणसाच्या वैचारिकतेवरती परिणाम होतो, त्या पद्धतीने माणसाच्या व्यक्तिमत्वावरती स्वभावावरती परिणाम होतो। आता कसा होतो की जर समजा तुम्ही अति उन्हातून आले तर तुमची तब्येत वेगळी असते, तुम्हाला अति भूक लागली तर तुमची चिडचिड वाढणार, बरोबर। आता ह्या बाह्य गोष्टी आपल्यावरती काय परिणाम करतात याचा आपण विचार करतो का? नाही। आपण काय करतो की एखादा माणूस चिडचिड करायला लागला की त्याच्या स्वभावाला दोष देतो। एखाद्या माणसामध्ये काही आजार थोडासा वाढायला लागला, मानसिक आजार, बरं, कारण आता अलीकडच्या काळामध्ये ना 90 म्हणण्यापेक्षा 99% लोक मनोरुग्ण थोडे झालेले आपल्याला दिसायला लागतात। अचानक स्वभाव बदलते त्यांचे, पहिल्यासारखे स्थिर स्वभाव नाही। तर ह्याचे कारण काय? की ते कारण म्हणजे आपल्या आजूबाजूची माणसं किंवा समाज व्यवस्था नाही, तर बाह्य वातावरणामध्ये जे बदल होत आहेत त्या पद्धतीनं माणसाचे स्वभाव बदलत आहेत। हे देखील माणसाच्या अंतर्मनातलं जे पर्यावरण आहे त्या बदलासाठी कारणीभूत आहे असं मला वाटतं। आणि या प्रस्तावित करीत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला उष्णता वाढ, जागतिक उष्णता वाढ हे आपण पेपरमधून वाचतो, ऐकतो, बरोबर। परंतु त्याबरोबर या जागतिक गोष्टी मांडण्याच्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करू इच्छितो की ज्या विषयावरती आजची आपली थीम आहे ती म्हणजे प्लास्टिक प्रदूषण आणि प्लास्टिक प्रदूषणाचे आपल्यावरती होणारे परिणाम। त्याचा एक छोटासा मी या ठिकाणी संदर्भ देतो की मेक्सिकोमध्ये एक 2016 ते 14च्या दरम्यान 14-16च्या दरम्यान एक त्या ठिकाणच्या लोकांच्या आरोग्याविषयी तपासण्या सुरू झाल्या, बरोबर। म्हणजे ज्या वेळेस एखाद्या प्रदेशावरती, एखाद्या भागावरती, एखाद्या देशामध्ये काही विशिष्ट घडामोडीला घडायला सुरुवात होतात त्यावेळेस तुमचं सरकार निर्णय घेते किंवा ह्याचा पूर्णपणे शोध घेतला पाहिजे। आता तुम्हाला माहीत नसेल की आपल्याकडे सुद्धा आता एक तपासणी सुरू आहे आणि ती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुरू आहे। शासन काय करतं किंवा एखादा जिल्हा किंवा एखादा तालुका निवडतं आणि त्या भागातल्या लोकांची, त्या ठिकाणचे प्राणी असतील, माणसं असतील, यांच्यावरती संशोधन सुरू करतं। तर तसं औरंगाबाद जिल्ह्यामधल्या काही तालुक्यांची आता सध्या तपासणी सुरू आहे। काय तपासणी सुरू आहे की त्या लोकांचं ब्लड सॅम्पल घेणं, त्या लोकांच्या अन्नपदार्थाची तपासणी करणं। तर असं शासनाला असं वाटतंय की बाबा देशामध्ये महाराष्ट्रात जर बघितलं तर आपल्या मराठवाड्यामध्ये सध्या अतिवेगानं कॅन्सरची पेशंट वाढत आहे आणि त्या दृष्टीनं त्या जिल्ह्यामध्ये ही तपासणी सुरू आहे की म्हणजे दर 1000 कॅन्सरग्रस्तांचं प्रमाण किती। आता हा म्हणजे आताची जी सुरुवात झालेली की अजून काय म्हणायचं माध्यमात आलेलं नाही, समाज माध्यमात पेपरमध्ये आलेलं नाही। ज्यावेळेस हे संशोधन पूर्ण होईल त्यावेळेस हे आपल्याला माहीत होईल। परंतु आता आपण पर्यावरण प्रेमी म्हणल्यानंतर आपलं काम आहे किंवा काय चालू हे थोडीशी माहिती अगोदर प्राप्त करणं। तर सांगत होतो मी तुम्हाला की असंच एक संशोधन किंवा असंच एक तपासणी तिथलं सरकार मेक्सिकोमध्ये करत होतं आणि त्या मेक्सिकोमधल्या लोकांचे ब्लड सॅम्पल घेतले, त्या लोकांच्या जे काही पूर्ण शरीरामधल्या नर्व्स आहेत तर त्याच्या आरोग्यविषयक तपासण्या केल्या। तर त्यावेळेस त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्या मेक्सिकोमधल्या लोकांच्या प्रत्येक माणसाच्या वर्गात की त्यांच्या मेंदूपर्यंत प्लास्टिक पोहोचलेलं, प्लास्टिकचे बारीक मायक्रोकण त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचलेले होते, असं तिथलं संशोधन त्यांच्या लक्षात आलं। आणि मग लक्षात आल्यानंतर त्यांनी काय केलं की बुवा ह्या आपल्याच देशामध्ये आहे का? तर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला जगाच्या आरोग्य संघटनेसमोर। तर त्यावेळेस काही देशामध्ये तपासण्या झाल्या, आपल्याकडेही त्या तपासण्या झाल्या, खालच्या केरळाच्या भागामध्ये आणि ऑस्ट्रेलियाच्या काही अशा देशामध्ये। तर त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की हा प्रश्न फक्त मेक्सिको मर्यादित नाही, तर हे जगामधल्या बऱ्याचशा लोकांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या रक्तवाहिनीच्या कोशिकामध्ये प्लास्टिकचे बारीक कण आढळून आलेले आहे, असं त्यावेळेस म्हणजे निदर्शनास आलं। परंतु हे कुणी त्याचं सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न केला नाही। म्हणजे ह्या गोष्टीला 7-8 वर्ष होऊन गेली, पेपरमध्ये ह्या बातम्या येऊन गेल्या, टीव्हीवर एखादी बातमी येऊन गेली, परंतु प्लास्टिक मुक्तीवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये जागृती आणि त्याच्यावरती उपाय हे केलं गेलं नाही आणि त्याच्यामुळं प्लास्टिकचा जो भस्मासूर आहे तो अतिवेगानं वाढतोय।
मग आता हे प्लास्टिक कुठलं आहे? आता तुम्ही काय म्हणाल की आपण जे कॅरी बॅग वापरतो ते कॅरी बॅग आहे, बरोबर. परंतु ते प्लास्टिक फक्त कॅरी बॅग पुरतं मर्यादित नाही. आता अलीकडे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला सांगतो की माणसाच्या आयुष्यामध्ये जे वापर आपण करतोय त्याच्यामध्ये 70% ते 75% प्लास्टिकचा वापर होतो. आपल्या घरातल्या खुर्च्या प्लास्टिकच्या खुर्च्या, बरोबर का नाही? आपल्या घरात प्रत्येक येणारी नवीन वस्तू प्लास्टिकच्या आवरणात येते. म्हणजे भाजीपासून ते मोठ्या वस्तूपर्यंत, सोफा असेल, टीव्ही असेल, काही असेल. त्याचबरोबर आपल्या घरात कॉम्प्युटरचा आपण वापर करतो, त्या कॉम्प्युटरसाठी कीबोर्ड असेल, माऊस असेल, कॉम्प्युटरच्या त्या LED आवरण असेल, म्हणजे आणि त्या आतमध्ये अंतर्भूत असलेले वेगवेगळे त्याचे घटक असतात. त्या सगळ्यामध्ये प्लास्टिक आहे. आणि आता जगासमोर हा जो ई कचरा आहे, इलेक्ट्रॉनिक्स कचरा ही खूप मोठी संपत्ती म्हणजे समस्या आहे. आणि काय होतं की ह्या प्लास्टिकचं वेळेवर रिसायकल होत नाही. आणि त्यामुळं बऱ्याचदा काय होतं की रिसायकल करायला सुद्धा पैसा कमी पडतो, म्हणून अनेक देश हे समुद्रामध्ये फेकून द्यायला लागले. आणि मग काय होतं की त्याचा विघटन होत असताना त्याचे बारीक बारीक पार्टिकल्स, जसं की समजा आपल्या पाण्याद्वारे आपल्या सोबत येतात, विहिरीमधून, पाईपमधून, तलावामधून. आता तुमच्या एका उशाला माजलगावचा तलाव आहे आणि माजलगावच्या तलावाला पाणी कुठलं येतं? नाशिकवरून परंतु ज्यावेळेस ते पाणी येतं तर त्यामध्ये तुमच्या 2 नद्यांमधून येतं, एक बिंदुसार नदीमधून आणि सिंधफणा गोदावरी इकडल्या भागात, बरोबर. मग ते येत असताना यांना बीडसारखं मोठं शहर लागतं, पैठणसारखं मोठं शहर लागतं. मग या शहरातलं सांडपाणी त्यासोबत येत असेल ना, त्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात जे काही प्लास्टिक त्या लोकांनी नालीत टाकलं, ढिगाऱ्यात टाकलं, ते प्लास्टिकचे तुकडे होऊन त्या पोरासोबत इकडे येत असतील ना. हो ना, बिंदुसरचं सांगतो मी तुम्हाला. तर आता ते किती येतं असं एक मी तुम्हाला आकडेवारी सांगतो. आणि 15 दिवसापूर्वी आम्ही ते सर्वेक्षण केलेले बीडमध्ये. पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे, आदर पुनावाल्याची. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या बीडचं सर्वेक्षण करा की तुमच्या बीडच्या प्लास्टिकसाठी काय उपाय होते. बरोबर, आम्हाला माहीत नव्हतं कारण आम्ही तर फक्त झाडं लावली होतो. आमच्या दृष्टीनं झाडं लावण्यापासून सुरुवात करणं म्हणजे पर्यावरणाचं बकड किंवा पहिली सवय, बरोबर. आणि त्यानंतर पाण्यावरती काम करणं म्हणजे आपण दुसरीच गेलो. म्हणजे पर्यावरण हा विषय खूप मोठा आहे. तर तसं त्यांनी आम्हाला ते काम सांगितलं. म्हणून आता प्लास्टिकवरती तर मी काम करत नाही, परंतु म्हणले तुम्ही सर्वेक्षण तर करणार. तर मग त्यांनी काय केलं, मी म्हटलं मी एकटा करणार आहे, मला जोडीदार पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, प्लास्टिक विषयी जो ऑलरेडी अगोदर काम करतोय असा एखादा माणूस पाठवून द्या. त्यांनी पाठवलं. आम्ही इथे स्थानिकचे काही 2 नगरपालिकेची माणसं घेऊन असं 14 जणांनी बीड शहरातलं 2 दिवस सर्वेक्षण केलं जातं. आणि सर्वेक्षण केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बीडमधून दर दिवस किती प्लास्टिक जमा होतं त्याची आकडेवारी काढायची. आता म्हणलं प्लास्टिक किती जमा होते कसं मोजणार? लोक उकाट्यासारखे पिशव्या वगैरे अंदाज कसं काय करतात? अवघड काम आहे, पण तरी सुद्धा केलं आम्ही. नाव मोठं होतं त्यांच्यासाठी केलं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही गल्ली गोळा काय भिडू नका, म्हणजे कारण प्रत्येक गल्ली जर गेला तर तुमचा वेळ जाईल. आणि त्यापेक्षा तुम्ही काय करा, जे महत्त्वाचे रस्ते आहेत त्या रस्त्यावरती रोज सकाळी किती प्लास्टिकचे ढिगारे पडतात त्याचे फोटो काढा आणि त्या फोटोवरून तिथं किती प्लास्टिक जमा झालं याचा अंदाज लावा. तर ते केल्यानंतर 107 आमच्या निदर्शनास आले कचरा डेपो, की ज्या एरियामध्ये म्हणजे समजा आता इकडे एखादा शिवाजीनगर, मित्रनगर असा एरिया आहे, त्या एरियाचा एक कचरा डेपो. त्या कचरा डेपोमध्ये रोज सकाळी आपल्या घरातला कचरा आणून टाकतात. तर असे 107 डेपो बीड शहरामध्ये आम्हाला आढळले. आणि त्या 107 डेपोमधून ज्यावेळेस सगळा कचरा कलेक्ट केला जातो तर त्यावेळेस नाळवंडी नाक्यावरती त्याचा एक कचरा पॉईंट आहे बघा, तिथे काहीतरी 20 एकर जागा आहे डम्पिंग एरिया. तर त्या डम्पिंग एरियामध्ये कमीत कमी 25 ते 22 फूट खोल असं खदान आहे आणि त्या खदानीमध्ये ते कचरा आणून टाकला जातो. तर ते ढिगारी बघितल्यानंतर असं आमच्या लक्षात आलं की पर डे तिथं 160 टन म्हणजे दर महिन्याला 160 टन बीड शहरामध्ये नुसतं प्लास्टिक कलेक्ट होतं. किती कलेक्ट होतं? बीड 160 टन एका शहराचा प्लास्टिक कलेक्ट होतं.
आणि मग आता 100 टन प्लास्टिकचं होतं काय? कारण पुणे जर सोडलं तर महाराष्ट्रामध्ये अशी एकही स्मार्ट सिटी नाही की ज्या सिटीमध्ये की त्या कचऱ्याचं रिसायकल होईल, प्लास्टिकचं रिसायकल होईल असं एकही प्लॅन सध्या सुरू नाही. आणि मग त्या कचऱ्याला काय केलं जातं, एक तर जाळलं जातं, नाहीतर तिथं डंप झाल्यानंतर तर ते हळूहळू तुकडे तुकडे होतात पावसाने उन्हाने, ते गरमी निघून, आणि ते तुकडे पुन्हा पावसामधून पाण्यामध्ये विभक्त जातात. तर सगळ्यात सांगायचं या ठिकाणी तात्पर्य एवढंच आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकचा कचरा पिण्याच्या पाण्यामधून आपल्या म्हणजे शरीरामध्ये प्रवेश करतो, तर ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीनं जसं प्रधान सर सांगते की भविष्यामध्ये आपल्याला अन्न पाण्याची समस्या आहे, बरोबर, भविष्यामध्ये जमिनीची समस्या आहे. म्हणजे ह्या मोठ्या मोठ्या जर समस्या सोडल्या तर त्यासोबत आज अशी समस्या आहे की तुमच्या वेगवेगळे जे आजार आहेत त्या आजारांच्या समस्या आहेत. तर 2018ची एक आकडेवारी होती की भारतामध्ये दरवर्षी 22 लाख लोक हे फक्त प्रदूषणाने मरतात, म्हणजे हवेच्या प्रदूषणाने मरतात ज्या मेट्रो सिटीमध्ये. आणि ह्या आकडेवारीमध्ये दरवर्षी 2.5 ते 3 लाखाची भर पडते. म्हणजे अलीकडे जर आपण पाहिलं तर राजकीय सोडून द्या, पण आपल्याकडे सांगितलं जातं की देशाची लोकसंख्या 140 कोटी व्हायला लागली, 150 कोटी व्हायला लागली, लोकसंख्येचा रस्ता सुरू वाढायला लागला. परंतु मागच्या 5-6 वर्षामध्ये जर तुम्ही आकडेवारी बघितली असेल तर आता आकडेवारी थांबणं कमी झाले, नवीन लोकसंख्या वाढणं कमी झाले, आता लोकसंख्या घटणं सुरू झाली. म्हणजे एक असा पिक पॉईंट येतो की जिथं समजा तुमचं एक मर्यादा ओलांडल्यानंतर त्याचं वरती शिखर वरती जाण्याऐवजी तो खाली यायला सुरुवात होतो. तशा पिक पॉईंटवरून आता आपण उतरत्या दिशेनं सुरुवात केलेली, मार्गक्रमण केलेले, बोलण्यासारखं भरपूर काही आहे. तर या निमित्तानं मी मला ज्या सांगाव्याशा मुद्दे होते त्याच्यावरती या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं काम सुरू आहे. आणि जाता जाता आणखी मी सांगतो की आपल्या प्राचार्य बाबा सावंत प्रतिष्ठानच्या वतीनं या पर्यावरण विषयावर दरवर्षी वृक्ष लागवड मोहीम या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावरती किंवा एखाद्या एरियामध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम असतो, त्या ठिकाणी साहित्य पुरवण्याचं देखील काम केलं जातं, मदत केली जाते. आणि त्याचबरोबर पर्यावरण समृद्धी मंच हा तर महाराष्ट्रामध्ये काम करतो. महाराष्ट्रामध्ये पर्यावरणाच्या समविचारी माणसांना जोडण्याचं आणि हे जाळं विस्तारण्याचं काम करतोय. आणि त्याचबरोबर आमच्या सर्वांची त्याच्यामध्ये सावंत परिवार म्हणून सहभागी आहे की निसर्गभूमी संवर्धन संस्था या संस्थेच्या वतीनं आहेरवडगाव जवळ एक शिवराई वन प्रकल्प आम्ही 2021ला सुरू केला होता. तर त्या ठिकाणी त्या गावामध्ये पूर्वी एकंदरीत झाड नव्हतं. आमचं गाव जरी आहेरवडगाव असलं तर एकही वडाचं झाड त्या गावामध्ये पूर्वी नव्हतं. अशा ठिकाणी आम्ही ह्या 4 वर्षामध्ये झाडांच्या स्वरूपात जर म्हटलं तर 14,000 झाडांची लागवड पूर्ण केलेली आहे. आणि त्याचबरोबर त्या आसपासच्या गावामध्ये वृक्षबियांची स्पर्धाच आम्ही घेतो, वृक्षबिया संकलनाची शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि ते शाळेचे विद्यार्थी आता जुलैमध्ये काय करतात की त्यांच्या शेतामध्ये आजूबाजूला जे झाडं असतील त्या वृक्षबिया कलेक्ट करतात. आणि त्या कलेक्ट केल्यानंतर त्यांचं जे पौज बनवायचं 100 ग्रॅम 50 ग्रॅमचं पौज त्यांनी तेवढं जमा केलेलं असतं. आणि त्याच्यावरती त्यांनी काय करायचं की त्या वृक्षबियांचं नाव लिहायचं, कुठल्या वृक्षाची बी आहे. त्याचा हेतू आमच्या 2 असतो. एक म्हणजे त्या विद्यार्थ्यांना वृक्षांची माहिती होते, कारण आजकालचे विद्यार्थी असे झालेले की त्यांच्यावरती असा ताण आहे अभ्यासाचा, ट्युशनचा, की ते एकतर घराच्या बाहेर पडत नाही. आणि बाहेर पडले तर आपल्या गल्लीच्या बाहेर कुठं जात नाही, शेतात किंवा आजूबाजूच्या परिसरात. तर त्यांना निसर्गाचं सानिध्य लाभावं, झाडांच्या सोबत त्यांना सोबत मिळावी यासाठी आम्ही ती स्पर्धा घेतो. त्या निमित्तानं ते झाडाखाली जातात, त्या बियांच्या शोधात जातात. आणि जर माहीत नसेल तर ते एखाद्या ज्येष्ठ माणसाला जी आजोबाला विचारतात की ह्या झाडाची मी बी आणली पण ह्याचं नाव मला माहीत नाही, म्हणून त्यांना ती एक ओळख होते, हा त्यामागचा हेतू असतो. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जे कलेक्ट केलेल्या बिया असतात त्या आपल्याला पूर्ण लागवडीसाठी कामाला येतात, म्हणून आम्ही त्या वृक्ष बियांची स्पर्धा घेतो संकलनाची. तर त्या माध्यमातून दरवर्षी 1.5 क्विंटल बिया आम्हाला जमा होतात. आणि मग ह्या जमा झालेल्या बिया त्याच मुलांना श्रीकृष्ण जन्माष्टमी
जे असते की तिथं आपण दहीहंडी बांधतो, तर आम्ही त्या डोंगरावरती त्या विद्यार्थ्यांना, शाळेतल्या विद्यार्थ्यांना नेतो आणि त्या ठिकाणी वृक्ष बियांची दहीहंडी करतो. म्हणजे बियांची दहीहंडी बांधतो आणि त्या विद्यार्थ्यांकडून ती फोडली जाते आणि मग त्यावेळेस ती इतक्या मोठ्या बिया फक्त 1.5 ते 2 तासात त्या डोंगरावरती लावून लागवड होते. कारण काय असतं की तिथं हात काम करणारे भरपूर असले की काम आधी कमी वेळ घेतो आणि मग ते विद्यार्थी खूप घेऊन येतात. दोघांची जोडी दिली की 1.5 क्विंटल 2 क्विंटल बिया 1-2 तासात सगळ्या संपून जातात आणि त्या संपल्यानंतर मग एक आपला फराळाचा कार्यक्रम होतो आणि त्या निमित्तानं त्यांचं एक निसर्ग सहल त्या माध्यमातून होते. असा तिहेरी कार्यक्रम या माध्यमातून होतो. म्हणजे त्या वृक्ष बियांच्या लागवडीतून किती झाडं उगवले ते आम्ही काही मोजले नाही आणि ते मी तुम्हाला सांगितले की नाही की तिथे आम्ही लावले 14,000 म्हणजे रोपं लावलेली. त्या बियातून जन्मलेली झाडं आम्ही काही मोजत नाही आणि ते मोजणं आणि तुमच्या समोर प्रदर्शित करणं आमचा हेतू बी नाही. जसं आपण जेवण केल्यानंतर किती घास खाल्ले आपण कधी मोजत नाही, किती पाणी पिलो आपण मोजत नाही, तसं पर्यावरणाचं काम सुद्धा ते मोजण्याचं काम नाही. ते आपल्या अस्तित्वासाठी करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. कारण आपलं कामच हे पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि जीवाच्या अस्तित्वासाठी सुरू आहे. या निमित्तानं एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.